कृषी औषधांची दुकाने फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे। याबाबत माहिती अशी की दिनांक 4 जुलै 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदोरी त्रिफुली परिसरात असलेले सत्यम कृषी भांडार हे कृषी औषधांची दुकाने फोडून शेतीसाठी लागणारी बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके तसेच सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण 2,43,289 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता। याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाला हा गुन्हा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सराईत गुन्हेगारांनी केलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून गुन्हेगारांना ताब्यात घेतले। त्यात सोपान दिनकर बस्ते वय 34 वर्ष, राहुल भाऊसाहेब मोरे वय 32 वर्ष, संतोष बाबासाहेब गाडे वय 42 वर्ष सर्व राहणार शिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे। या आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे।